नमस्कार मित्रांनो, मनीषास किचन आणि लाईफस्टाईलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात अगदी हॉटेलसारख्या चवीची स्वादिष्ट आणि झणझणीत अशी मिसळ पाव। तर या मिसळ पावीचं खास वैशिष्ट्य म्हणजे या मिसळ पावसाठी लागणारा जो ओला गोळा मसाला आहे तो मी घरीच पाट्यावर वाटून तयार केला आहे आणि या मसाल्याचं मी अगदी परफेक्ट प्रमाण असं तुम्हाला सांगितलं आहे आणि हे जे प्रमाण मी तुम्हाला सांगितलं आहे हे 5 ते 6 जणांच्या मिसळ पावसाठी परफेक्ट असं प्रमाण आहे। चला तर मग मिसळ पाव तयार करायला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी काही मसाले काढून घेतले आहे। त्यामध्ये मी 2 मोठे टमाटर चिरून घेतले आहे, लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, अद्रक चिरून घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली आहे धुवून आणि कांदे घेतले आहेत 2 आणि खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चक्री फूल घेतला 1 आणि 4 ते 5 लवंगा घेतल्या आहेत आणि एक छोटी भेंडी विलायची घेतली आहे आणि दालचिनीचे तुकडे घेतले आहे, एक तेजपत्ता, जिरं आणि मिरे घेतलेले आहे 4 ते 5 आणि दगडफूल घेतला आहे थोडं। तर आता आपण सर्वात प्रथम हे मसाले सर्व तव्यावरती भाजून घेऊयात। मी तव्यावर थोडंसं तेल टाकलं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा खडे मसाले टाकून भाजून घेऊयात। हे खडे मसाले भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टमाटर, कांदा आणि खोबरं जे आपण काही घेतलाय काढून घेतलाय ते सर्व आपण भाजून घेणार आहोत। छान कलर चेंज होईपर्यंत, थोडा त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत आपण सर्व मसाले भाजून घेणार आहोत। या ठिकाणी सर्व मसाले छान असे भाजून झालेले आहेत। आता हे मी याच्यामध्ये सुके मसाले टाकणार आहे। तिखट टाकलाय चवीनुसार, हळद टाकली आहे आणि त्याच्यामध्ये जिरा पावडर, धना पावडर 1-1 चमचा टाकला आणि मीठ टाकलाय मी 1 चमचा। जर आपल्याला कमी वाटलं तर नंतर मिसळ तयार झाल्यानंतर आपण टाकू शकतो आणि याच्यामध्ये दुसरे बाजारमधले कोणतेही मसाले टाकण्याची आवश्यकता नाही आहे, कारण मी या ठिकाणी खडे मसाले घेतले आहे व्यवस्थित प्रमाणामध्ये। आता हे छान मी अशी वाटून घेत आहे पाट्यावरती। याचा बारीक एकजीव असा गोळा तयार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पाट्यावर एकजीव तयार केलेल्या गोळ्याची भाजी अतिशय स्वादिष्ट बनते। खूप छान कलर येतो भाजीला आणि खूप छान टेस्टी बनते। पद्धतीने मी अगदी बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे। आता हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि तोपर्यंत आता मठ शिजवून घ्यायचे आहे। मी 1.5 वाटी मठ घेतले आहेत मोड आलेले। कुकरच्या डब्यामध्ये आता आपण हे शिजवून घेणार आहे कुकरमध्ये। त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आहे आणि कुकरमध्ये मठ शिजवून घेणार आहे। तोपर्यंत आता आपण इथं मिसळला फोडणी करूया। तर मी गंजामध्ये तेल गरम करायला ठेवला आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये हा ओला गोळा मसाला मी छान भाजून घेणार आहे। तर हा ओला गोळा मसाला बघा तेलामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला, तेल सुटेपर्यंत। छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा। त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली आहे मी मसाल्याला छान कलर येण्यासाठी आणि त्याच्यामध्ये शिजलेले मठ टाकले आहेत मी आता। तर खूप छान असा स्वादिष्ट आणि तर्रीदार आपली इथे या ठिकाणी मिसळ तयार झाली आहे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे। तुम्ही पाहू शकता किती छान तर्रीदार अशी आपली मिसळ तयार झाली आहे आणि मिसळचा अगदी छान असा वास सर्व घरभर दरवळला आहे। तर अगदी स्वादिष्ट आणि झणझणीत अगदी हॉटेलसारख्या चवीची मिसळ या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। तर यामध्ये आता मिसळ आपण प्लेटमध्ये काढून घेतली आहे। त्यामध्ये फरसाण टाकून घेतला आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाकलेली आहे। सोबतच पाव घेतले आहे आणि लिंबू आणि कांदा घेतला आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान टेस्टी अशी मिसळ पाव या ठिकाणी आपली तयार झालेली आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।